कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे। राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षांकडून केला जात होता। दरम्यान या प्रकरणात बड्या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पाहूयात। हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले। तर शिखर बँकेने सर्व बाबी तपासून जर तो निर्णय घेतला असेल तर त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। याच्याविषयी सत्ताधारी पक्षाचेच लोक काय काय बोलले होते जे सत्तेवर आहेत हे सगळं समोर आहे, परंतु अशा दुःखाच्या प्रसंगी मी या विषयावर नाही बोलू इच्छित। 2500 कोटींच्या कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारलाय। राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाकडून करण्यात आला। राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर अजित पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणात आता सुनेत्रा पवारांसह 70 जणांना दिलासा मिळालाय। शिखर बँकेतील त्या काळच्या संचालक मंडळातील संचालकांवर नियमबाह्य कर्जवाटपाचा आरोप, साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा ठपका। नियमबाह्य कर्जवाटपामुळे जानेवारी 2007 ते डिसेंबर 2007 या कालावधीत सरकारी तिजोरीचं सुमारे 25,000 कोटींचं नुकसान झालं, असा दावा आर्थिक गुन्हे शाखेनं केला होता। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर या प्रकरणात अजित पवारांसह इतरही काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारल्यानं सुनेत्रा पवारांसह 70 जणांना दिलासा मिळालाय। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर चांगलंच राजकारण रंगलंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं क्लोजर रिपोर्ट, मात्र अजित पवार असताना हा क्लोजर रिपोर्ट का दिला नाही असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। तसंच जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी अमित शहांनी पुन्हा करायला लावल्यानं अजित पवार अस्वस्थ होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केलाय। रिपोर्ट हा करावाच लागेल, कारण त्या आता डेप्युटी सीएम झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले। पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही, लक्षात घ्या। अजित पवार साहेब असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही, तो दिल्लीला फाईल गेली की हा रिपोर्ट क्लोज करूया। अमित शहानी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून ती परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते। या प्रकरणातील सर्व बाबी तपासूनच हा क्लोजर रिपोर्ट देण्यात आल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। त्यामुळे तो मान्य करावाच लागेल असंही शिरसाट म्हणाले। तर या प्रकरणात फडणवीस आणि सोमय्यांनीच आरोप केले होते, मग आता क्लोजर रिपोर्ट का असा सवाल अंबादास दानवेंनी केला आहे। तर शिखर बँकेने सर्व बाबी तपासून जर तो निर्णय घेतला असेल तर त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। आता नेमका आरोप का झाले, मग प्रकरण संपलं कसं, क्लीन चिट दिली कशी, हे सगळे प्रश्न जरी उपस्थित केले तरी त्या अहवालावर जो क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे तो आता मान्य करावा लागेल आणि त्याच्यामध्ये जर कुणाला काही करायचं असेल किंवा अपील असेल तर तो सगळा मार्ग इतरांना तो खुला आहे। मला असं वाटतं याच्याविषयी सत्ताधारी पक्षाचेच लोक काय काय बोलले होते जे सत्तेवर आहेत, देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांचे जे किरीट सोमय्या वगैरे मंडळी, अजितदादाविषयी काय काय बोलले होते, सुनेत्रा वहिनीविषयी काय काय बोलले होत्या, हे सगळं समोर आहे, परंतु अशा दुःखाच्या प्रसंगी मी या विषयावर नाही बोलू इच्छित। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर ईडीनं दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातही रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ईओडब्ल्यूच्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने काही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत। त्यात जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी कथित गैरव्यवहार प्रकरण, बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणाचा समावेश आहे। ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने सुनेत्रा पवारांना समन्स बजावलं होतं, तर बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात रोहित पवारांना समन्स बजावलं होतं।
मात्र आता ईओडब्ल्यूचंच प्रकरण बंद झालं असल्यानं ईडीचं प्रकरण कमकुवत झालंय. त्यामुळे ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यातही रोहित पवार, सुनेत्रा पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2020 पासून या प्रकरणात अनेक मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. मविया सरकारच्या काळात ईओडब्ल्यूने प्रथम क्लोजर रिपोर्ट सादर केला. 2022 मध्ये सत्तांतरानंतर पुन्हा तपास सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जानेवारी 2024 मध्ये पुन्हा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर मूळ तक्रारदारांनी हरकत घेत पुन्हा याचिका केली होती. मात्र अखेर या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.